इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे। मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करून चोरीच्या 10 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी नाशिक शहरात वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे संपूर्ण आयुक्तालय हद्दीमध्ये सतर्क गस्त करून मोटारसायकल घरफोडी, चेन चोरी तसेच इतर गुन्हे होणार नाहीत याबाबत सतर्क पेट्रोलिंग करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोहीम राबवण्याबाबत आदेशित केलेले होते। त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं आरोपी शोध मोहीम सुरू केली आहे। 28 एप्रिल 2026 रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सागर परदेशी, पोलीस अंमलदार योगेश जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील चोरीस गेलेली युनिकॉर्न गाडी आणि इतर चोरलेल्या मोटारसायकल एका संशयिताकडे असून तो वडाळागाव परिसरात राहत आहे अशी माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे आणि स्टाफ अशांनी मिळालेल्या माहितीनुसार वडाळागाव, नाशिक या ठिकाणी सापळा लावून एक संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करून त्याने त्याचा साथीदार अशा दोघांनी नाशिक शहर ग्रामीण तसेच इतर ठिकाणी चोरी केलेल्या एकूण 10 मोटारसायकल हस्तगत केल्या। तर या गुन्ह्यातील इसमाकडे बुद्धी कौशल्याचा वापर करून कसून चौकशी केली असता त्याच्याकडून नमूद गुन्ह्यातील एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपीकडून अजून काही चोरीची वाहने, दुचाकी मिळण्याची शक्यता असून गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपींचा सहभाग दिसून येत असून अशा प्रकारे वाहन चोरी करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस हवालदार कुलदीप पवार, पोलीस हवालदार सागर परदेशी, पोलीस हवालदार पवन परदेशी, पोलीस अंमलदार योगेश जाधव, पोलीस अंमलदार राहुल धोंगडे, प्रमोद कासुदे, वाल्मिक पाटील, दीपक शिंदे, सागर कोळी, सौरभ माळी, अमोल कोथमिरे यांनी केली आहे। दिनांक 28/4/2026 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सागर परदेशी व पोलीस अंमलदार योगेश जाधव हे पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय बातमी मिळाली होती की वडाळागाव परिसरामध्ये एक इसम मोटरसायकल चोरी करून त्याचा साठा करून तो विक्री करत आहे। त्या अनुषंगाने बातमीची खात्री करून आपण त्या ठिकाणी सापळा लावलेला होता आणि सापळा रचला असताना आपल्याला त्यामध्ये एकूण आरोपीचा शोध लागला। त्यामध्ये एकूण आरोपीच्या ताब्यामध्ये आपल्याला 10 मोटरसायकल ज्या आहेत त्या मोटरसायकल चोरीचे वाहनं जे आहेत ते मिळून आलेले आहेत। त्यामध्ये 7 स्प्लेंडर मोटरसायकल आहेत, एक बुलेट गाडी आहे आणि एक पॅशन प्रो आहे आणि एक 220 पल्सर, अशा एकूण 10 जे दुचाकी आहेत आपल्याला चोरीच्या या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। सदर आरोपी जो आहे आणि त्याचा साथीदार जो आहे, आरोपीला अटक केलेली आहे, तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याचा साथीदार व त्याला अजून कोणी साथीदार आहेत का याबाबत अधिक तपास चालू आहे।